शेतकऱ्यांचा हंगाम जवळ येऊन राहिलेला आहे। त्याचप्रमाणे कृषी विभागाने सुद्धा आपली तयारी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। कुठल्याही बियाणाची भेसळ होऊ नये, खतांची भेसळ होऊ नये किंवा खतांमध्ये तुटवडा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून कृषी विभाग जे आहे ते सज्ज झालेला आहे। त्यांनी आपली भरारी पथकं सुद्धा नेमलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून कारवाया सुद्धा चालू आहे। एकूण आतापर्यंत पूर्व विदर्भामध्ये किती कारवाया झाल्या आहे, काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। कृषी सहसंचालक आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, एकंदर जो हंगाम जवळ येतो आहे त्या दृष्टिकोनातून कुठली भेसळ होऊ नये किंवा डुप्लिकेट बाजारात येणार नाही, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही या दृष्टीने काय नेमकं याच्यामध्ये विशेषतः जे आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही फार यावेळेस दक्ष आहोत की जे STBT बियाणं आहे की ज्याला म्हणजे परवानगी नाही अजून, परंतु शेतकरी जे आहेत ते चोरीच्या मार्गाने जे आलेलं STBT बियाणं आहे ती जी विक्री करणारे लोक आहेत ते प्रलोभनं दाखवतात आणि त्यांना ते बळी पडून शेतकरी ते खरेदी करतात। तर हे जे असं बियाणं आहे ह्याच्या थोडे आम्ही मागावर आहोत आणि जी काही आम्ही पथकं नेमलेली आहेत त्या पथकाच्या मार्फत आम्ही कार्यवाही करतो आहोत। साधारणतः विभागामध्ये आतापर्यंत 9 कारवाया झालेल्या आहेत आणि या 9 कारवायाच्या माध्यमातून जवळपास 14,000 पाकिटं आपण जप्त केलीत की ज्याचं मूल्य जे आहे ते साधारणतः 1,60,00,000 रुपये आहे। सर, शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही या संदर्भामध्ये आवाहन करता की अशा प्रकारचं STBT बियाणं जे आहे ते अवैध आहे, ते घेऊ नये या दृष्टिकोनातून? हां, हे सुद्धा आम्ही आवाहन करतो आहे, कारण कसं हे जे बियाणं येते ह्याची कुठलीही पावती शेतकऱ्याला दिल्या जात नाही आणि ज्यावेळेस काही नुकसान वगैरे झालं तर त्याची कुठं दाद पण मागता येत नाही। तर आमचं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की कुठलीही निविष्ठा असो, बियाणं असो, कीटकनाशकं असो किंवा खतं असो, तर ह्या जे निविष्ठा आहेत जे अधिकृत विक्रेते आहेत आपले त्यांच्याकडून खरेदी करावं, जेणेकरून पुढचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला टाळता येतील। सर, आतापर्यंत ज्या कारवाया झालेल्या आहे STBT बियाण्यासंदर्भामध्ये, हे बियाणं नेमकं कुठून येत होतं आणि कशा प्रकारे त्याचे विक्रीचा असं काही रॅकेट आहे की नेमकं? नाही, आता हे आपण जे केसेस पकडल्या त्याच्यामध्ये 2 ठिकाणी जे ते अहमदाबादहून आपल्याला जे बियाणं आलेलं दिसतं आहे, तर ते म्हणजे असं पर्टिक्युलरली इकडून हे नाही, परंतु ते काय इकडून तिकडून मग छोटे छोटे गट वगैरे आहेत, म्हणजे ते समजा एखाद्या ठिकाणाहून आणलं तर मग ते काय करतात, डिस्ट्रीब्यूट करून छोट्या छोट्या लोकांना देतात, मग ते असं विकत राहतात गावागावात जाऊन। तर अशा प्रकारचं त्याचं ते हे आहे, म्हणजे असं स्पष्ट असं आपल्याला कुठं जाता येत नाही त्याच्यामध्ये, म्हणजे मागावर राहावं लागते आणि ते काढावं लागते असं। सर, हंगाम सुरू झाला की खतांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येतो। यावर्षी आखाती युद्धामुळे काहीसा खताचा प्रॉब्लेमसुद्धा आल्याची चर्चा होती। नेमकी काय परिस्थिती आहे विभागामध्ये? खताचा पुरवठा सुरळीत आहे आतापर्यंत? नाही, आता सध्या जे आपल्याकडं म्हणजे जे काही खत लागते साधारणतः जे काही हंगामात लागतं त्याच्या 62% आपल्याकडं जी काही अवेलेबिलिटी आहे आणि सध्या तरी म्हणजे कुठलंही काही असं हे नाही आहे किंवा याचा तुटवडा आहे वगैरे म्हणून असं कुठलंही सध्या काही हे नाही आहे। नक्कीच हे होते कृषी सहसंचालक यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कृषी विभाग पूर्णपणे सतर्क आहे आणि कुठलंही भेसळ किंवा डुप्लिकेट बियाणं येऊ दिलं जाणार नाही, तशा प्रकारच्या कारवायासुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आहे आणि कोट्यावधी रुपयाचं जे डुप्लिकेट बियाणं आहे ते सुद्धा जप्त केलं आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।